महाराष्ट्रातली महिला या जनतेमध्ये तर सुरक्षित नाहीच, पण पोलिसांपासून पण ती महिला सुरक्षित नाहीत. याचं उदाहरण आहे अकोल्यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये एक महिला अटक होती. ती महिला अटक असताना तिथल्या ASI अधिकाऱ्याकडून राजेश जाधव याच्याकडून त्या महिलेच्या मुलीची शारीरिक सुखासाठी मागणी करतो. मग मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये तर महिला सुरक्षित नाहीच, पण जे जनतेचे रक्षक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाहीत. पण या घटनेमध्ये त्या जाधवचा जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी त्याला चांगलंच जापलं. याच्यातून कळालं की महाराष्ट्र पोलीसमध्ये पण सगळेच पोलीस असे भ्रष्ट नाही, किंवा सगळ्याच पोलिसांचे असे पण विचार नाहीत. काही पोलिसांचे खूप चांगले विचार आहेत, पण काही असल्या दळभद्र्यांमुळं पूर्ण पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब होतं. त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याला तोंडावर म्हणाले, तुझ्या कानाखाली देऊ का, अरे वर्दी घातलेली आहेत कुत्र्या तू, असं त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला जापलं. हे खूप मनाला लागणारी गोष्ट आहे. पण या हरामखोरांसारखे अधिकारी जर असले आणि त्यांना जर असे वरिष्ठ अधिकारी मिळाले तर ह्या नालायकांचा सुपडा साफ नक्कीच करतील ते. शारीरिक सुखाची मागणी करणं हे खूप चुकीचं आहे, आणि ते पण एक सुशिक्षित अधिकाऱ्याकडून, ASI अधिकाऱ्याकडून अशी मागणी होते. हे खूप दुर्दैव आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे काही समजायला तयार नाही. भोंदू बाबा, नेते, अधिकारी काय करताय त्यांचं यांनाच माहीत नाही की ते खालच्या थराला नेऊन ठेवलात महाराष्ट्र. काय काय कृत्य ह्या महाराष्ट्रामध्ये घडताय, आणि असं कोणते कृत्य आहे की ते आपण आतापर्यंत बघितलं नाही. म्हणून A to Z कृत्य आपण आतापर्यंत बघितले. जे बघायचं बाकी होतं ते पण या भोंदू बाबांनी दाखवून दिलेलं आहे. याच्यावर अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला बघायची, आणि याला जिम्मेदार नक्की आहे कोण हे कमेंटमध्ये नक्की कळवा.